सोबत सुटत नसते, नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नसते, नाते तुटत नसते. अध्यक्ष महाशय, वंदनीय पूज्य गुरुजन वर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या सर्व मित्रांनी मैत्रिणी, सर्वांना माझा नमस्कार. आज आपण सर्वजण आपल्या इयत्ता 8वीच्या निरोप समारंभासाठी इथे एकत्रित जमलो आहोत. या दिवशी फक्त मीच नाही तर आपण सर्वजण खूप भावूक झालो आहोत. दिवस असेल शेवटचा तरी नाते संपत नाही. सहवास इतक्या वर्षाला विसरता मात्र येत नाही. काही वर्षांपूर्वी माझ्या शाळेमध्ये आगमन झाले. कुंभार ज्याप्रमाणे मातीला आकार देऊन त्यापासून सुंदर आणि सुरेख असे मटके निर्माण करतो, त्याचप्रमाणे या शाळेतील प्रत्येक शिक्षकांनी आम्हाला घडवले. त्यांनी आमच्यावर उत्तम संस्कार दिले. त्यांनी आमच्या जीवनाला बदलवले. काही प्रसंगी त्यांनी आमचा चिवचिवाट तसेच दंगे सहन केले. आमचं काही चुकलं असेल तर त्यांनी आम्हाला समजावून सांगितले. आमची ही शाळा आमचे ज्ञानाचे मंदिर आहे आणि आम्ही या ज्ञान मंदिरामध्ये आम्ही आमचे छंद जोपासले. त्याचप्रमाणे राष्ट्रभक्ती, एकता, समानता, बंधुभाव अशा काही गोष्टी शिकलो. आपण असे मिळालो असे कदाचित मिळू शकणार नाही, कारण कोणी कुठे लांब शाळेत निघून जातील, काही वर्षानंतर कोणी कुठे जॉबला निघून जातील. सोबत राहतील त्या फक्त आठवणी, गोड कडू खोडकर आठवणी. करून जावे बरेच काही निघून इथून जाताना, करून जावे बरेच काही निघून इथून जाताना, गईवर येवा शिक्षकास साऱ्या निरोप शेवट देताना, निरोप शेवट देताना. मला आज असे वाटत आहे की आयुष्यातून काहीतरी सुटून जात आहे. काहीतरीच नाही, खूप काही सुटून जात आहे. कदाचित आयुष्य सुटून जात आहे. मला आजही तो शाळेचा पहिला दिवस आठवतो. ज्या दिवशी मी शाळेमध्ये आलो होतो, एका कोपऱ्यात शांत चित्ताने बसलो होतो. डोळ्यात बाई कदाचित अश्रू पण होते. पण आश्चर्याची गोष्ट अशी आहे, शाळेच्या पहिल्या दिवशी डोळ्यामध्ये अश्रू आणि शाळेच्या शेवटल्या दिवशी डोळ्यामध्ये अश्रू. म्हणजे आज शाळेच्या पहिल्या दिवसाचे जे अश्रू ते भयाचे, कारण सर रागवतील का, सर मारतील का, आणि आजचे जे अश्रू आहे ते दुःखाचे. ज्याप्रमाणे एखादी मुलगी लग्न करते आणि ती तिच्या माहेरातील आई वडील भाऊ बहीण सोडून तिच्या सासरी जाते, त्याचप्रमाणे आम्ही या शाळेतील आमचे आई वडील भाऊ बहीण सोडून कुठे लांब दुसऱ्या शाळेत निघून जाते. मला याचे खूप दुःख वाटत आहे. मला याचे खूप दुःख वाटत आहे. नव्या आठवणी जुन्या होतील, नव्या आठवणी जुन्या होतील, पण या शाळेतील प्रत्येक शिक्षक, प्रत्येक मित्रमैत्रिणी आमच्या कायम स्मरणात राहील, आमच्या कायम स्मरणात राहील. ज्या दिवशी मी पहिली या शाळेमध्ये आलो, या शाळेचे तोंड बघितले, तेव्हा मी आलो अंगणवाडीमध्ये. अंगणवाडीमध्ये होत्या आम्हाला मंदा मॅडम. मंदा मॅडमांपासून आम्हाला शाळेचा खूप लढा लागला. त्यांनी आम्हाला खूप छान छान कविता शिकवल्या. त्यानंतर आम्ही गेलो पहिलीमध्ये. पहिलीमध्ये आम्हाला होते माळे सर. ते म्हणलंय का, पाया पक्का असेल तर सगळी इमारत पक्की झाली. त्याचप्रमाणे माळे सरांनी आमचा 1ली ते 3री पर्यंतचा पाया खूप पक्का केला होता. त्यानंतर आम्ही गेलो चौथीमध्ये. चौथीमध्ये आम्हाला होते बोरसे सर. बोरसे सरांनी आम्हाला खूप छान शिकवले. त्यानंतर आम्ही गेलो 5वीमध्ये. 5वीमध्ये आम्हाला होते कानसरे सर. कानसरे सरांनी पण आम्हाला खूप छान शिकवले. त्यानंतर आम्ही गेलो 6वीमध्ये. 6वीमध्ये होते आम्हाला चव्हाण सर. मुलं खूप म्हणायचे, चव्हाण सर खूप मारतात, खूप रागवतात, खूप शिक्षा करतात. पण आमच्यासोबत मात्र असे झाले नाही. जसे एखादी आई तिच्या बाळाला जीव लावते, प्रेम करते, लढा देते, तसे आम्हाला चव्हाण सरांनी जीव लावला, लढा दिला. आमचं काही चुकलं असेल तर त्यांनी आम्हाला समजावून सांगितलं. कधी आमच्यावर रागवले नाही, कधी आम्हाला मारलं नाही. आणि त्यानंतर आमचे वाघ सर आणि पवार सर. आम्हाला कुठे डाऊट्स आला असेल, आम्हाला काही समजलं नसेल तर आम्ही पवार सर नाही तर वाघ सरांकडे जायचो. आम्ही किती प्रश्न नेले तरी ते सर आम्हाला असे म्हटले नाही की तुम्ही आमच्याकडे का बरं आले, तुमचे शिक्षक नाही का. किती प्रश्न नेले तरी आम्हाला वाघ सर आणि पवार सरांनी उत्तरे मात्र दिले. सर किती प्रश्न आणले तुमच्याकडे तरी उत्तरे मात्र आम्हाला द्यायची तुम्ही. सर कितीही प्रश्न आणले तुमच्याकडे तरी उत्तरे आम्हाला मात्र द्यायची तुम्ही. आणि याच शाळेला काय, अशा कित्येक शाळांना निरोप दिला ना तरी काय आमच्या स्मरणात राहा तुम्ही, काय स्मरणात राहा तुम्ही. सरकारने आम्हाला अयोध्येतून परत येण्यासाठी समजावून सांगितले की 2 ओळख्यांची होती सागरात भेट, की 2 ओळख्यांची होती सागरात भेट, एक लाट गोळी पुन्हा नाही गाठ, पुन्हा नाही गाठ. कितीही सुखद असले तरी कुठेतरी संपणारी एक वाट असते. कितीही सुखद असले तरी कुठेतरी संपणारी एक वाट असते. आणि त्या संपणाऱ्या वाटेसोबत जन्मणारी नवी पाठ असते, जन्मणारी नवी पाठ असते. त्याचप्रमाणे आपला निरोपाचा सोहळा आपल्यासाठी संपणारी नवी वाट न ठरतात तो आपल्यासाठी एक उज्ज्वल भवितव्याची पाठ ठरावी अशा अपेक्षा जाहीर करतो आणि माझ्या भाषणाला पूर्ण विराम देतो. कळत